आमच्या घरामागे पसरलेली ती अथांग शेती, ती फक्त जमिनीचा तुकडा नव्हती, तर माझ्या रोजच्या आयुष्याचा एक भाग बनली होती. मी जानकी लग्न होऊन या घरात आले आणि काही वर्षातच समजलं की माझा विषय या मातीशी आणि शेताशी जास्त बांधलं गेलं आहे. माझे मिस्टर नोकरीच्या निमित्ताने नेहमी घराबाहेर असायचे. कधी मुंबई, कधी नागपूर. कामाच्या गडबडीत महिना महिना त्यांचा पत्ता नसायचा. घरात मी एकटीच असायचे. एका मोठ्या घरात राहूनही मनात एकाकीपणाची एक उणीव नेहमी मला पोखरत राहायची. एवढी मोठी शेती एकट्या स्त्रीने सांभाळणं तसं सोपं नव्हतं. पेरणीपासून ते काढणीपर्यंत शेकडो काम असायची. म्हणूनच आम्ही मदतीसाठी एका शेतकऱ्याच्या कामावर ठेवलं होतं. तो दिसायला साधा, कामात अत्यंत प्रामाणिक आणि बोलण्यात कमालीचा नम्र होता. जास्त न बोलणारा पण आपलं काम मनापासून करणारा. तो रोज सकाळी शेतात यायचा, दिवसभर घाम गाळायचा आणि संध्याकाळी काम संपून निघून जायचा. त्याच्या हसण्याने मला शेतात काम करताना एक प्रकारचा आधार वाटायचा. त्या दिवशी आकाशात सकाळपासूनच विचित्र सावली होती. मी नेहमीप्रमाणे घरचं सगळं काम उरकून दुपारी 3च्या सुमारास शेतात गेले होते. सोयाबीनच्या पिकात थोडे तण वाढले होते, त्याचीच पाहणी मी करत होते. तो शेतकरी बांधावरचे झाडे छाटण्यात आणि पाणी सोडण्याच्या पाटाची दुरुस्ती करण्यात व्यस्त होता. सगळं काही नेहमीसारखं शांत सुरू होतं. पण 4च्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला. सोसायटीचा वारा सुटला आणि आकाशात काळेकुट्ट ढग अगदी खाली आले. बघता बघता दिशा धूसर झाल्या. मी बांधावरून घराच्या दिशेने निघणार, तोच विजांचा कडकडाट, सधू पाऊस आला. पाऊस इतका प्रचंड होता की समोरचं काहीच दिसत नव्हतं. "मॅडम, इकडे या, तुम्ही पूर्ण भिजाल. चला त्या झोपडीत चला," तो शेतकरी बांधावरून ओरडला. मी दुसरा काही विचार न करता त्याच्या दिशेने धावले. शेताच्या एका कोपऱ्यात आम्ही अवजारे ठेवण्यासाठी एक छोटीशी झोपडी बांधली होती. गवताचे छप्पर आणि बांबूच्या भिंती असलेली ती छोटीशी झोपडी त्यावेळी आमच्यासाठी एक नवीन आसरा होती. आम्ही दोघेही धावत पळत त्या झोपडीत शिरलो. झोपडीत पोहोचलो तर आम्ही दोघे पूर्णपणे ओलेचिंब झालो होतो. माझे कपडे अंगाला चिटकले होते आणि केस पाण्याचे थेंब गळत होते. बाहेर पावसाचा आवाज एखाद्या वादळासारखा ऐकू येत होता. पत्रा किंवा गवताच्या छतावर पडणाऱ्या पाण्याचे थेंब इतका मोठा आवाज करत होते की आत एकमेकांचे आवाज ऐकायलाही त्रास होत होता. मी झोपडीच्या एका कोपऱ्यात उभे राहिले आणि अंगावरची साडी सांभाळण्याचा प्रयत्न करू लागले. 15-20 मिनिटे झाली, पण पाऊस काही उघडायचा नावच घेत नव्हता. उलट वाऱ्याचा वेग अधिकच वाढला होता. गार वाऱ्याची एक जोरदार झुळूक झोपडीच्या फटीमधून आत आली आणि माझ्या अंगातून थरकाप सुटला. माझे दात वाजू लागले, ओठ थंडीने निळे पडू लागले. मी हाताची घडी घालून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला, पण अंगातील ओल्या कपड्यांमुळे थंडी थेट हाडांपर्यंत पोहोचत होती. तो शेतकरी थोड्या अंतरावर उभा राहून बाहेरचा पाऊस पाहत होता. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि माझ्या अंगाची थरथर त्याच्या लक्षात आली. त्याच्या चेहऱ्यावर अचानक काळजीचे भाव उमटले. "मॅडम, तुम्हाला खूप जास्त थंडी वाजते का?" त्याने काळजीयुक्त आवाजात विचारले. "हो, खूपच थंडी वाटते. पाऊस थांबेल असं नाही वाटत आहे," मी थरथरत्या आवाजात कसंबसं शब्द जुळवत म्हणालो. तो थोडा वेळ विचारात पडला. झोपडीत पाहावं तर पांघरण्यासाठी कांबळं किंवा दुसरं काही कोरडं कापड नव्हतं. फक्त कोपऱ्यात काही अवजारे आणि पोती पडली होती. अचानक त्याने त्याच्या अंगातील जाड उबदार स्वेटर काढले. ते स्वेटर आतून सुकं होतं. तो हळूच माझ्याजवळ आला. "हे घ्या मॅडम, हे अंगावर घ्या. थोडी थंडी कमी होईल." त्याने स्वेटर माझ्याकडे वाढवले. मी ते स्वेटर हातात घेतले आणि पांघरले. पण माझे कपडे आतून ओले असल्यामुळे फक्त स्वेटर ओढून थंडी थांबत नव्हती. माझी थरथर अजूनही सुरूच होती. अंगात तापाची भर भरणार असे मला वाटू लागले. तो माझ्याकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यांमध्ये माझ्या परिस्थितीबद्दलची असहायता आणि प्रचंड काळजी दिसत होती. "मॅडम, मी काही विचारू का?" तो संकोचात म्हणाला. "काय?" मी त्याच्याकडे पाहिले. "थंडी खूप आहे आणि तुमच्या अंगात तापाचे सर भरेल असं वाटतंय. झोपडीत दुसरं काहीच नाही आहे. मी तुम्हाला थोडी ऊब देऊ का?" "वाईट नका मानू मॅडम, पण यावेळी दुसरं काही शक्य नाही आहे," त्याने अत्यंत नम्रपणे पण भीत विचारले. मी त्याच्या डोळ्यात पाहिले. त्या डोळ्यात कोणतीही वाईट नजर नव्हती, कोणतीही वासना नव्हती. होती ती फक्त एक शुद्ध काळजी आणि आदर. कित्येक महिन्यांपासून किंवा बहुधा वर्षांपासून मला कोणी एवढ्या आपुलकीने विचारलं नव्हतं. माझ्या मिस्टरांनी कधी मला अशी काळजी घेतली नव्हती. त्या क्षणी मला सामाजिक चौकटींपेक्षा आणि संकोचापेक्षा एका मानवी स्पर्शाची आणि काळजीची जास्त गरज होती. मी काही न बोलता फक्त हळूच माझी मान होकारार्थी हलवली. माझा होकार मिळताच तो सावकाश माझ्या जवळ आला. त्याने ते जाड स्वेटर आम्हा दोघांच्या अंगावर असे धरले जेणेकरून बाहेरची थंडी हवा आत येणार नाही. तो माझ्या अगदी जवळ आला आणि त्याने मला हळूच त्याच्या कवेत घेतलं.
त्याच्या अंगाची ती नैसर्गिक गरम ऊब माझ्या ओल्या आणि थंड पडलेल्या शरीराला स्पर्श करू लागली. माझे हृदय वेगाने धडधडू लागले, पण त्या पहिल्या स्पर्शात एक अद्भुत सुरक्षितता होती. त्याची छातीची धडधड मला माझ्या पाठीवर जाणवत होती. झोपडीबाहेर पावसाचे तांडव सुरू होते, पण आत त्या स्वेटरच्या आणि त्याच्या काव्याच्या लहानशा जगात एक वेगळीच उबदार शांतता पसरली होती. तो क्षण माझ्या आयुष्यातील एक नवीन अनामिक नात्याची सुरुवात होती. त्याच्या अंगाची ती ऊब हळूहळू माझ्या शरीरात उतरत होती. बाहेर पावसाचा जोरदार सरी पत्रांवर कोसळत होत्या, पण झोपडीच्या त्या छोट्याशा कोपऱ्यात आम्हा दोघांच्या मध्ये एक अनोखी शांत ऊब निर्माण झाली होती. माझे थरथरणारे शरीर आता हळूहळू शांत होत होते, पण माझं मन मात्र एका वेगळ्याच विचारांच्या वादळात अडकलं होतं. कित्येक वर्षांपासून मी या घरात, या शेतात एकाकीपणासोबतच होते. माझे मिस्टर नेहमी कामाच्या व्यापात असायचे. फोनवर बोलणं व्हायचं, पण त्यात फक्त घरचे हिशोब आणि शेतातल्या कामांच्या गोष्टी असायच्या. एक स्त्री म्हणून मलाही कोणाच्या तरी प्रेमाची, आत्मीयतेची आणि ओढीची गरज होती. हे मी कधीच कोणाजवळ बोलून दाखवलं नव्हतं, पण आज या अनोखी प्रसंगात एका साध्या शेतकऱ्याच्या स्पर्शाने माझ्या आतल्या त्या सुप्त भावनांना जाग केलं होतं. त्याची छाती माझ्या पाठीला टेकलेली होती. हृदयाचे ठोके मला स्पष्ट ऐकू येत होते, एकदम वेगवान आणि लयबद्ध. त्याचा उबदार श्वास माझ्या मानेवर आणि गालावर स्पर्श करत होता. त्या स्पर्शात एक प्रकारचा आदर होता, पण सोबतच एक अतिशय तीव्र सुप्त ओढसुद्धा होती. मॅडम, आता थोडं बरं वाटतंय का? थंडी कमी झाली का? त्याने अतिशय हळुवार आणि संकोच्या आवाजात माझ्या कानाजवळ विचारले. त्याचा तो मऊ, काळजीयुक्त आवाज ऐकून माझ्या अंगावर एक बारीक काटा आला. मी मान थोडी वळवून त्याच्याकडे पाहिले. आमचे चेहरे अगदी एकमेकांच्या जवळ होते. त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी अथांग काळजी आणि एक अनपेक्षित प्रेम दिसत होतं. आता खूप बरं वाटतंय. थंडी अजिबात वाटत नाहीये, मी खाली नजर झुकून अत्यंत मंद आवाजात म्हणाले. तुम्हाला असं ओलं पाहून मला राहावलं नाही. मी शेतातला एक साधा कामगार आहे मॅडम. माझी मर्यादा मी जाणून आहे, पण तुम्हाला असं तापाने फणफणताना मी नाही पाहू शकत, तो प्रामाणिकपणे म्हणाला. त्याचे हे शब्द ऐकून माझ्या मनात त्याच्याबद्दलचा आदर अजूनच वाटला. समाजाने मानलेली श्रीमंती, गरीब, मालक, शेतकरी ही सगळी कंपनी या एका वाक्याने फार उद्ध्वस्त केली होती. तू माझ्यासाठी एवढा विचार करतोस? मला नेहमी वाटायचं की मी या शेतात एकटी राबते. मी माझ्या मनातील खंत बोलून दाखवली. नाही मॅडम, मी रोज तुम्हाला पाहायचो. सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळीपर्यंत शेतात तुम्ही कष्ट करता, उन्हात पावसात राबता. तुमचे मिस्टर बाहेर असतात. मला नेहमी वाटायचं की इतक्या सुंदर आणि सुश्रूत स्त्रीला देवाने किती एकटेपणा दिला आहे. मला तुमची दया नाही, तर तुमची खूप काळजी वाटते. त्याच्या या शब्दांनी थेट माझ्या मनाचा ठाव घेतला. अनेक वर्षात पहिल्यांदा कोणीतरी माझी आंतरिक वेदना ओळखली होती. माझ्या डोळ्यात नकळत पाण्याचे थेंब साचले. मी काहीच बोलू शकले नाही. मी फक्त त्याच्या कवेत अजून थोडी जवळ सरकले. माझ्या हालचालीमुळे त्याच्या अंगातही एक वेगळीच श्वासोच्छवासाची गती निर्माण झाली. त्याने मला अधिक सुरक्षिततेने आपल्या जवळ घेतले. त्याचे मोठे, कष्टाने राबलेले हात माझ्या दोन्ही खांद्यावर होते, पण त्याचा त्या हातांचा स्पर्श कमालीचा मऊ आणि नाजूक वाटत होता. बाहेर पावसाचा जो अजूनही कमी होत नव्हता. अंधार हळूहळू झोपडीभोवती दाटून येत होता. माझे मन विधा मनस्थितीत होते. एकीकडे माझं लग्न, माझं कर्तव्य आणि माझ्या समाजाची भीती मला मागे खेचत होती, तर दुसरीकडे या माणसाचा तो उबदार, भावूक स्पर्श मला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जात होता. हे चुकीचं आहे की बरोबर आहे याचा मला विचार करायची ताकद त्या क्षणी माझ्याकडे नव्हती. मला फक्त त्या उबदार स्पर्शात, त्या शांततेत विरघळून जायचं होतं. त्याने हळूच माझी हनवटी धरून माझा चेहऱ्यावर केला. आमची नजर एकमेकांना भिडली. त्या अंधुक प्रकाशात त्याच्या डोळ्यातील भाव स्पष्ट दिसत होते. त्या नजरेत कोणतीही पाशवी असणार नव्हती, तर एक तीव्र, हळुवार आणि भावनिक आकर्षण होतं. झोपेतील तो गारवा, बाहेरचा पावसाचा आवाज आणि आमच्यातील ती जवळीक, या सगळ्यामुळे वातावरणात एक आल्हाददायक आणि तीव्र रोमॅन्टिक क्षण निर्माण झाला होता. पाऊस अजूनही थांबायचं नाव घेत नव्हता. झोपडीच्या पत्र्यावर आणि गवताच्या छतावर पडणाऱ्या थेंबांचा आवाज आता भीतीदायक वाटण्याऐवजी एखाद्या संगीतासारखा वाटू लागला होता. मनात आधी जो एक संकोच होता, जो एक उघडपणा होता, तो आता पूर्णपणे विरघळून गेला होता. त्याच्या मिठीतील ती ऊब फक्त शरीरालाच नाही, तर त्या माझ्या मनालाही एक वेगळी शांतता देत होती. त्याने हळूच त्याचा रापलेला मजबूत हात माझ्या ओल्या खांद्यांवर ठेवला. त्याचा हात कष्टाने काहीसा खडबडीत झाला होता, पण त्याचा स्पर्श कमालीचा मऊ आणि आत्मीय वाटत होता. माझ्या हाताची बोटे त्याच्या बोटांमध्ये गुंफली गेली. मॅडम, तो अगदी मंद आवाजात म्हणाला. त्याचा श्वास माझ्या कानाजवळ जात असताना अंगावर एक गोड शहारा आला. मी डोळे मिटूनच उत्तर दिले. मला ठाऊक आहे की मी एक साधा शेतकरी आहे,
आपली काहीच बरोबरी नाही. पण आज या झोपडीत या पावसाच्या साक्षीने मला स्वतःवर ताबा ठेवणं कठीण जात आहे. तुमच्याबद्दल माझ्या मनात जो आदर होता तो आता एका वेगळ्याच भावनेने बदलतोय. तो अतिशय प्रामाणिकपणे मनातील सगळी घालमेल उघडी करत म्हणाला. त्याच्या या प्रामाणिकपणाने माझं मन जिंकून घेतलं होतं. मी माझे डोळे उघडले आणि त्याच्या डोळ्यात पाहिले. त्या अंधुक प्रकाशातही त्याचे डोळे माझ्याबद्दलच्या तीव्र ओढीने चमकत होते. मला आता मॅडम म्हणू नकोस, जानकी मन मी नकळत त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाले. माझ्या या शब्दांनी जणू आमच्यातील उरलेली शेवटची भिंत पाडून टाकली होती. त्याच्या चेहऱ्यावर एक सुंदर आल्हाददायक हसू उमटलं. एका मालकिणीने एका शेतकऱ्याला तिचं नाव घेऊन हाक मारण्याची परवानगी देणं हा त्याच्यासाठी खूप मोठा दिलासा होता. जानकी, त्याने पहिल्यांदा माझं नाव उच्चारलं. त्या एका शब्दात इतकी आपुलकी आणि मिठास होती की माझं हृदय वेगाने धडधडू लागलं. नेहमी घराच्या भिंतींमध्ये किंवा कामाच्या व्यापात अडकलेली जानकी आज या झोपडीत पूर्णपणे मुक्त झाली होती. त्याने हळूच माझे दोन्ही हात हातात घेतले आणि आपल्या ओठांजवळ नेऊन त्यावर एक हळूवार स्पर्श केला. तो स्पर्श इतका तीव्र, भावूक आणि प्रेमाने भरलेला होता की माझ्या अंगात एक वीज सरसरून गेल्यासारखी आली. अनेक वर्षांपासून कोरड्या पडलेल्या माझ्या आयुष्यात जणू प्रेमाची पहिली पावसाळी सर आली होती. माझे मिस्टर कधी माझ्या भावना समजून घेऊ शकले नव्हते. पण या साध्या माणसाने कोणत्याही अपेक्षेशिवाय मला एका स्त्री म्हणून पूर्णत्वाचा अनुभव दिला होता. त्याने मला अजून थोडं घट्ट जवळ घेतलं. माझं डोकं त्याच्या छातीवर विसावलं होतं. त्याच्या हृदयाची धडधड आता माझ्या हृदयाच्या ठोक्यांशी एकरूप झाली होती. बाहेर गार वारा वाहत होता, पण आत आम्हा दोघांच्या श्वासांची एक उबदार लाट पसरली होती. त्याने अतिशय प्रेमाने माझा ओला झालेला चेहरा त्याच्या हातांमध्ये धरला आणि माझ्या कपाळावर एक उबदार उजळती किस केली. त्या क्षणी मला कसलीच भीती उरली नव्हती, ना समाजाची ना भविष्याची. झोपडीतील तो छोटासा कोपरा, बाहेर पडणारा पाऊस आणि आमच्यातील ती गाढ जवळीक, हेच माझं संपूर्ण जग बनलं होतं. दोन वेगळ्या जगात राहणारी मन आज या पावसाच्या निमित्ताने या उभेच्या आधारात एकमेकांमध्ये पूर्णपणे गुंतून गेली होती. संकोचाचा प्रत्येक धागा आता तुटून पडला होता आणि उरलं होतं फक्त एक असीम, हळूवार, भावनिक आकर्षण. काही तासांच्या सततच्या तडाख्यानंतर बाहेरचा पावसाचा जोर हळूहळू कमी होऊ लागला. छतावर पडणाऱ्या थेंबाचा तो मोठा आवाज आता मंदावला होता. ढगांची काळी सावली बाजूला सरकून सायंकाळचा एक धुसूर सोनेरी प्रकाश झोपडीच्या फटींमधून आत येत होता. पण झोपडीतल्या वातावरणातील ती ऊब, तो एकमेकांचा स्पर्श आणि मनात निर्माण झालेली ती आपुलकी अजूनही तशीच कायम होती. आम्ही दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ बसून होतो. आता शब्दांची काहीच गरज उरली नव्हती. आमची मन एकमेकांशी बोलत होती. अनेक वर्षांपासून माझ्या मनात साचलेला तो एकटेपणा, ती उपेक्षा या पावसाच्या पाण्यासोबत जणू कायमची वाहून गेली होती. जानकीजी, आता पाऊस ओसरलाय, त्याने अगदी हळूच माझ्या कानाजवळ डोके टेकवत विचारलं. त्याच्या आवाजात एक प्रकारची हुरहूर होती. हा सुंदर क्षण इथे संपणार या विचाराची हुरहूर. हो, पाऊस तर थांबलाय, पण माझं मन अजूनही त्या झोपडीत, या उभेत अडकून पडलंय. मी त्याच्या अंगावर डोके ठेवूनच शांतपणे म्हणाले. माझे शब्द ऐकून त्याने मला दोन्ही हाताने धरून हळू स्वतःसमोर उभे केले. त्याने माझा चेहरा आपल्या दोन्ही कष्टाळू हातांत धरला. त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी अथांग आदर आणि प्रेमाचा अथांग साठा दिसत होता. मी एक साधा शेतकरी आहे जानकी. तुमची माझी काहीच बरोबरी नाही. पण आज या झोपडीत या पावसाच्या साक्षीने जे घडलं ते माझ्यासाठी खूप पवित्र आहे. यात कोणताही स्वार्थ नव्हता, फक्त तुमची काळजी आणि तुमच्याबद्दलचं प्रेम होतं. मी तुम्हाला वचन देतो, आयुष्याच्या कोणत्याही वळणावर मी तुम्हाला कधी एकटं पडू देणार नाही. तो अत्यंत गंभीर आणि प्रामाणिक म्हणाला. त्याच्या या शब्दांनी माझ्या मनातील उरली-सुरली शंकाही मिटून टाकली. मी त्याच्या छातीवर हात ठेवला आणि त्याच्याकडे पाहत राहिले. आम्ही दोघे हळूहळू झोपडीच्या बाहेर पडलो. बाहेरचे दृश्य पूर्णपणे बदललं होतं. शेतातल्या पिकांवर पावसाचे थेंब मोत्यासारखे चमकत होते. सर्वत्र ओल्या मातीचा तो सुंदर सुवासिक सुगंध पसरला होता. वाऱ्याची एक मंद झुळूक आली, पण आता मला थंडी वाजत नव्हती, कारण माझ्या मनात एका ओळखीच्या, हक्काच्या माणसाची ऊब होती. आम्ही शेताच्या बांधावरून घराच्या दिशेने चालू लागलो. चालताना आमचे हात एकमेकांना स्पर्श करत होते. आता मी फक्त एक उपेक्षित, एकटी राहणारी जानकी नव्हते. माझ्या आयुष्याला एक नवीन अर्थ मिळाला होता. मला एक असा माणूस मिळाला होता जो मला समजून घेऊ शकत होता, माझ्या भावनांचा आदर करत होता. घराचा दरवाजा जवळ आला तसा तो थांबला. मी येतो मग जानकी, उद्या सकाळी नेहमीप्रमाणे कामावर येईन, तो नम्रतेने म्हणाला. हो, माझी काळजी घ्यायला रोज येत जा, निहा मंद हसत त्याच्याकडे म्हणाले. त्याने मान हलवली आणि तो गोड एक स्मितहास्य देत निघून गेला. मी त्याला लांब जाईपर्यंत पाहत राहिले. ती पावसाची संध्याकाळ, शेतातली ती छोटीशी झोपडी, स्वेटरमध्ये मिळालेली ती ऊब आणि त्या उभेने जुळलेलं ते भाऊक नातं.
हे सगळं माझ्या आयुष्यातील एक सर्वात सुंदर प्रकरण बनलं होतं. आयुष्याच्या या वळणावर मला प्रेमाची आणि सोबतीची एक नवीन सुखवणारी चाहूल लागली होती.